प्रश्न आहे तो फक्त अंतर्गत ज्या पक्षातून ते फुटतात तिथेच आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मी आता सुषमाजींकडनं घेतो. सुषमाजी, मान्य आहेत राजूजींचे आरोप तुम्हाला? नाही, मी ऐकलं नाही. कोण काय बोललं ते मी अजिबात ऐकलं नाही. आपण बोला, मी आपल्या प्रश्नांची उत्तर देतो. मिळतात. अहो, खऱ्या गोष्टी ऐकायला येणार नाहीत. बरं, सुषमाजी, त्यांच्या म्हणण्याचा रोख असा आहे की जो काही प्रश्न आहे तो केवळ अंतर्गत आहे, बाहेरच्या कुठल्याही माणसांनी कोणालाही फोडलेलं नाहीये, त्यामुळे अंतर्गत मुद्द्यावर जी काय आहे ती फाटाफूट होते, असं त्यांचं म्हणणं आहे. टीएमसीला आतल्या कुठल्या माणसाने फोडलं? माझा पुन्हा तोच प्रश्न आहे. केजरीवाल आतल्या कुठल्या माणसांनी फोडली केजरीवालची पार्टी? हे सगळ्या पार्टी ज्या फुटल्या, या पार्टीज या भाजपमुळे फुटल्या, ईडी सीबीआयच्या दुरुपयोगामुळे फुटल्या. आता महाराष्ट्रात जे चालू आहे हे कळायला वेगळ्या ज्योतिष्याची गरज नाही. जर फडणवीसांना दिल्लीचा तख्त खुणावत असेल आणि त्याच वेळेला अमित शहांची पंतप्रधान होण्याची प्रचंड मोठी महत्वाकांक्षा असेल, योगी आदित्यपेक्षा त्यांचे सगळ्यात मोठे स्पर्धक त्यांना देवेंद्र फडणवीस वाटतात, अशा वेळेला फडणवीसांना जर महाराष्ट्रात एंगेज करायचं असेल तर दुसऱ्या कोणाला तरी ताकद दिली पाहिजे. या न्यायाने ती ताकद पुरवली जाते. मला साधा प्रश्न सांगा दादा. 6 खासदार सांगतात की आम्हाला निधी मिळत नव्हता. ठीक आहे, मग 6 खासदारांना जर निधी मिळत नव्हता तर खासदारांना निधी कोण देतं? राज्य सरकार की केंद्र सरकार? केंद्रात सरकार कुणाचं? भाजपचं. मग निधी मिळत नाही म्हणून जर गेला असाल तर भाजपमध्ये गेले असते ना हे लोक. निधी मिळत नाही म्हणून कारण सांगणारी माणसं ज्या पक्षाची केंद्रात सत्ता नाही आणि राज्यात दुसऱ्यांच्या टेकुनी उभा आहे त्यांच्याकडे का बरं गेले? कारण ते तसं व्हावं ही अमित शहांची इच्छा होती. हे कुठल्याही साधारण राजकारणाचं समीकरण कळणाऱ्या माणसाला कळेल. त्यात काही वेगळं काही डोकं लावायची गरज नाही. मी कधीही राजूजींकडे जातो आणि या प्रश्नाचं उत्तर घेतो. आपल्याकडे अतिशय थोडा वेळ. राजूजी, या प्रश्नावर आपलं उत्तर, याचं नेमकं तुम्ही कसं विश्लेषण कसं कराल? कारण भाजपकडे जायला हवं असतं या सध्याच्या परिस्थितीत, असं असताना शिंदेच्या शिवसेनेत ही सगळी माणसं येत आहेत, याचं उत्तर तुम्ही काय द्याल? बघा, जी माणसं आमच्या शिवसेनेत येत आहेत ती उभाटामधून येत आहेत. उभाटा ही जी आहे ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापासून दूर गेलेला पक्ष आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारापासून दूर गेलेला पक्ष आहे. आणि त्या पक्षातले हे जे लोक आहेत यांना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य आहे. ते नेतृत्व त्यांना खुणवतं, ते नेतृत्व त्यांना सांगतं की आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरच चालणारा पक्ष आहे हा. आम्ही त्याच्याशी तडजोड करत नाही. कारण बाळासाहेब म्हणालेले की मला जर काँग्रेस बरोबर जावं लागलं तर माझं दुकान मी बंद करेल, पण त्याच काँग्रेसच्या मांडीवर. राजूजी, महाराष्ट्राचा इतिहास मला वाटतं महाराष्ट्राला अख्खा माहिती आहे. काँग्रेस आणि शिवसेना याचं सुरुवातीपासूनचं नातं काय हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मला वाटतं तुम्ही दोघांनी, सुषमा अंधारे असतील आणि तुम्ही दोघांनी या चर्चेस. बरं, बाळासाहेबांचं वक्तव्य मी काय खोटं सांगितलेलं नाही. हो, पण महाराष्ट्रात बाळासाहेबांचं ते वक्तव्य, पण त्याच वेळी शिवसेना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील वारंवार त्याकडे बोट दाखवलेलं आहे. आपण दोघांनी या चर्चेसाठी वेळ दिलात. माननीय सुषमा अंधारेजी आणि माननीय राजू वाघमारे, आपण दोघांनी वेळ दिलात त्याबद्दल आपल्या दोघांचे